मित्रांनो, कधी विचार केलाय का आजच्या काळात माणूस सर्वात जास्त दुःखी का आहे? पैसा नाही म्हणून की सुख सुविधा नाहीत म्हणून? नाही, आजचा माणूस दुःखी आहे कारण तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर रिॲक्ट करतो. कोणी काहीतरी वाईट बोललं की आपण दिवसभर त्याचाच विचार करतो आणि चुकीचं वागलं की आपला पारा चढतो. पण आचार्य चाणक्य म्हणतात की जर तू या कलियुगात तुम्हाला यशस्वी आणि शांत राहायचं असेल तर एक सर्वात मोठी कला आत्मसात करावी लागेल, ती म्हणजे इग्नोर करण्याची कला. प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत. म्हणूनच आज आपण अशा 5 शक्तिशाली विचाराबद्दल बोलणार आहोत, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील. पहिली गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक वादाला उत्तर देणं गरजेचं नसतं. अनेकदा रस्त्याने जाताना किंवा सोशल मीडियावर आपल्याला अशी लोक भेटतात ज्यांना फक्त वाद घालायचा असतो. अशा लोकांकडे ना स्वतःचं काही ध्येय असतं ना कोणतं चांगलं काम. जर तुम्ही अशा मूर्ख लोकांशी वाद घालत बसलात तर तुम्ही तुमची मौल्यवान ऊर्जा आणि वेळ कचऱ्यात टाकत आहात. म्हणून विजेता तो नाही जो प्रत्येक भांडणात जिंकतो, तर विजेता तो आहे ज्याला हे माहीत असतं की कोणत्या भांडणातून शांतपणे बाजूला व्हायचं. मूर्खाशी वाद घालण्यापेक्षा त्यांना एक गोड हसू द्या आणि पुढे निघून जा. तुमचा वेळ खूप महागडा आहे, तो अशा लोकांवर वाया घालवू नका. दुसरी गोष्ट, जेथे तुमचे शब्द काम करत नाहीत तेथे तुमची शांतता काम करते. लोकांना असं वाटतं की शांत राहणं म्हणजे भीती किंवा कमकुवतपणा. पण मित्रांनो, शांत राहण्यासाठी प्रचंड आत्मसंयम लागतो, जो प्रत्येकाकडे नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर ओरडत असते, तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही त्यांच्यासमोर पूर्णपणे शांत राहून फक्त त्याच्याकडेच बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला अहंकार तुटून पडतो. तुमची शांतता समोरच्याला विचार करायला भाग पाडते की या माणसाला माझ्या बोलण्याने काहीच फरक पडत का नाही. शत्रूला हरवण्याचा सर्वात मोठा मार्ग हा नाही की तुम्ही त्यांच्यावर वार करा, तर हा आहे की तुम्ही त्याला पूर्णपणे दुर्लक्षित इग्नोर करा. तिसरी गोष्ट, लोकांचं कामच आहे बोलणं. त्यांच्या शब्दांना तुमच्या डोक्यात जागा देऊ नका. आजच्या जगात लोकांची मतं हवामानासारखी बदलतात. तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट, लोक तुमच्यावर बोलणारच. जर तुम्ही लोकांच्या बोलण्यावरून स्वतःचा मूड ठरवू लागलात तर तुम्ही तुमचे रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात दिलं आहे. कोणी कौतुक केलं की हवेत उडायला आणि कोणी टीका केली की निराश व्हायचं, हे बंद करा. लोकांचे टोमणे आणि टीका एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. जे लोक आज तुमच्यावर हसत आहेत, उद्या तुमची प्रगती पाहून तेच लोक तुमच्यावर हात मिळवायला पुढे येतील. त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. चौथी गोष्ट, स्वतःच्या मनाची शांतता ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही घरात कचरा साठवून ठेवला तर घरातून दुर्गंधी येऊ लागते. तसंच जर तुम्ही लोकांच्या वाईट गोष्टी, नकारात्मक आणि जुने वाद मनात साठवून ठेवले तर तुमचं मनही आजारी पडेल. तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतील ज्या तुमच्या हातात नसतात. कोणीतरी तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरेल, कोणीतरी तुम्हाला धोका देईल. अशा वेळी बदला घेण्याच्या आगीत जळण्यापेक्षा त्या गोष्टींना इग्नोर करून आयुष्यात पुढे जाणं हा सर्वात मोठा शहाणपणा आहे. स्वतःला शांत ठेवा, कारण शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. पाचवी गोष्ट, शब्दांनी भांडण्यापेक्षा तुमच्या कार्याने उत्तर द्या. आचार्य चाणक्य म्हणतात की सूर्याला कधीही स्वतःचा प्रकाश सिद्ध करण्यासाठी ओरडून सांगावं लागत नाही. तो उगवतो आणि अंधार आपोआप नष्ट होतो. त्याचप्रमाणे तुम्हालाही तुमच्या टीकाकारांना तोंडाने उत्तर देण्याची गरज नाही. तुमची मेहनत एवढी शांततेत करा की जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमच्या यशाचा आवाज अख्ख्या जगात घुमला पाहिजे. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तुम्हाला कमी लेखणारे लोक स्वतःहून लहान होतात. त्यामुळे आज शांत राहा, इग्नोर करा आणि फक्त तुमच्या ध्येयावर फोकस करा. मित्रांनो, आजपासूनच एक नियम बनवा, ज्या गोष्टीमुळे तुमच्या प्रगतीला फायदा होत नाही, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मक आणतात त्यांना आजच ब्लॉक करा आणि मनातल्या मनात म्हणा, मला काही फरक पडत नाही. कलियुगाचा हाच नियम आहे, इग्नोर करायला शिका, तरच सुखाने जगू शकाल. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आय विल इग्नोर नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका ऊर्जा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, काम करत राहा आणि थँक्यू सो मच.